दिवसापासून नाराज असल्याचं राजकीय वर्तुळात चर्चा होत्या आणि आज त्यांनी शिलोरोग या ठिकाणी नाही, एक मिनटं फक्त प्रश्न दुसरे बी विचारणार बाबा. आता त्याच्यात ते राजकारणाचे बोलतो. राजकीय प्रश्न होता. फक्त एवढंच सांगतो मी तुम्हाला की ही मदत शासन 100% करणार आहेत. मग याच्यासाठी कोणा समुद्रात उडी मारली किंवा कोणा जाळून घेण्याची आवश्यकता नाही. आणि अशा नौटंक्या केल्या तरी हे मदत आणायचं काम आज तुम्ही पाहत असाल. तुम्ही तिथेही ऐकलं असेल की शासकीय अधिकाऱ्याकडून पंचनामे व्यवस्थित करून घेण्याचं काम हे स्थानिक लोकप्रतिनिधी, आमदार असतील, खासदार म्हणून काही ठिकाणी मी आज समजा जातो, पण ही लोकप्रतिनिधी मंडळी हे सगळं करतं. आणि पंचनामे गेल्यानंतर शासनाकडून मदत यायला 2-4 महिने 3 महिने तो काळ त्या ठिकाणी जातो. कारण की गावचा पंचनामा तालुक्याला जाईल, तालुक्याहून जिल्हा, जिल्ह्याहून कमिशनर ऑफिस, कमिशनर ऑफिसहून शासनाकडं, त्याचा शासन निर्णय घेऊन पैसे यायला 2-3 महिने जातात. पण मधातच आपण लोकांनी निर्माण केलेले काही पुढारी हे कोणी समुद्रात उडी मारायचं आंदोलन करते, कोणी जाळून घेण्याचं करते आणि ती मदत येणारच असते. अशा जर समुद्रात उड्या मारून आणि जाळूचं आंदोलन करून जर मदती भेटल्या असत्या तर मला वाटते त्या सगळ्याच लोकांनी मग ते प्रकार केले असते. त्याला हे पंचनामे करावे लागतात आणि पंचनाम्याच्या आधारावरच शासकीय निकषानं त्या मदती भेटत असतात. काही नेते जे शेतकरी नेते म्हणतात ते फुकटचं श्रेय घेतात असं वाटतं तुम्हाला? 100% फुकटचं श्रेय भाऊ. मेहनत आहे, काय मेहनत करे मुर्गा अंडा खाए फकीर. मेहनत हे आमदार लोकप्रतिनिधी, शासकीय कर्मचारी, अधिकारी हे करतात. नुसतं आंदोलनाची धमकी देऊन पैसे मिळवणं म्हणजे काही ती त्यांच्यामुळं मदत. पण आमचा शेतकरी भोळा बाबडा आहे, साधा आहे आणि त्याच्या त्या अज्ञानाचा म्हणा, साधेपणाचा गैरफायदा काही पुढारी लोक घेतात. पण हे जे श्रेय जाते हे सगळं लोकप्रतिनिधी आणि शासकीय यंत्रणेला आणि शासकीय यंत्रणेच्या पंचनाम्याच्या आधारावरच हा आलेला असतो. 2-3 दिवस अगोदर खामगाव तालुक्यात स्वाभिमानी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी नुकसान भागीचं हे केलेलं आहे तपासणी. आता तुम्ही करताय. आता आरोप होणार आहे की त्यांनी पहिले केलं नंतर तुम्ही ते केलं. काय म्हणणार? आता एखाद्या बारीनं आपल्या घरी गेलेलं साधारणतः हिंदू संस्कृतीमध्ये पत्नी ही नवऱ्याचं जेवण झाल्यानंतरच जेवत असते, बरोबर आहे. पण एखाद्या वेळेस नवरा जर 2 वाजता घरी आला दुसऱ्या गावाने येतात तर पत्नी काही 3 वाजे लोक वाट पाहत नाही. कोण अगोदर येऊन गेलं. आता त्यांना काही कामच ठेवलं नाही तुम्ही लोकांनी. आता आमच्या मागं कामं लावले. आम्हाला दिल्लीला जा, कोणाला मुंबईला जा, कोणाला विधान परिषदेचं मतदान, कोणाला विधानसभेचं अधिवेशन, कोणाला आमचे शासकीय दौरे. त्यामुळं म्हणजे त्याच्यात आलेच नाही. आता उद्या तुम्ही आले तर तुमच्यानंतर एखादा मीडिया चॅनलवाला उद्या येऊ शकतो राहायला असेल तर. मग असे लोक, माझी तुम्हाला सगळ्याला विनंती आहे का असं रिकामं कोणाला मोठं नका करत बसू तुम्ही. आणि असे मीडिया प्रोडक्ट लय मोठे तयार करू नका. त्याचं इतकं पीक आणून ठेवलं तुम्ही की आता लोक कंटाळून चालले. भाऊ त्यांच्या भाषणामध्ये असा आरोप केला आहे की तुम्ही धनशक्तीचा खूप वापर केला म्हणून मतदारांनी मत दिले. म्हणजे एका प्रकारे त्यांनी मतदारांनाच डिवसले आहे. तुम्ही काय तक्रार करणार नाही का निवडणूक आयोगाकडे? माझ्या वतीनं तुम्ही पत्रकार आहे, तुम्ही एक त्यांना प्रश्न विचारा की ज्याच्याजवळ 5 एकर जमीन आहे, जो त्याचे आईवडील शेतामध्ये काम करतात, त्या माणसाचा तुम्हीसुद्धा, तुम्हालाही डोळे आहेत, तुमच्याजवळही कॅमेरे होते, त्यानं निवडणुकीमध्ये किती खर्च केला, जिल्ह्यात बॅनर कोणाचे जास्त होते, प्रचाराच्या गाड्या कोणाच्या जास्त होत्या, सभा कोणा जास्त घेतल्या, हा पैसा कुठून आला हे नाही तुम्ही त्यांना विचारत. छगन भुजबळ यांनी शरद पवारांची भेट घेतली आणि पुन्हा एकदा महाराष्ट्रात एक राजकीय उलथापालथ होणार आहे अशा चर्चा सुरू आहेत. शक्यता आहे का तशी? हे बघा, शरद पवार एक मोठे आणि ज्येष्ठ नेते आहेत. आता त्यांनी कोणाची भेट घ्यावी कोणा हा विषय नाही. आणि हा विषय राष्ट्रवादी पक्षाच्या अंतर्गतला विषय. आता निश्चित त्याची अजितदादा चांगली दखल घेतील. आणि कोणाची भेट घेणं म्हणजे त्या पक्षामध्ये जाणं असं मला तरी वाटते, असा अर्थ होत नाही. आम्ही बऱ्याचदा भेटतो. आमच्याही कधी कधी शरद पवार साहेबांशी आमच्या भेटी होतात. त्यांच्याही लोकांच्या, आमचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासोबत त्यांच्या आमदाराच्या भेटी होतात. म्हणजे अर्थार्थ आमदार भेटला म्हणजे पक्षात आणि सरकारमध्ये उलथापालथ होईल असं काही त्याचा अर्थ नाही. एक शेवटचा प्रश्न. आज सकाळ समूहाचा एक सर्वे आलेला, त्यामध्ये महायुतीला मोठा फटका दाखवला गेलेला आहे. अजित पवार जर सोबत असतील तर याच्यापेक्षा मोठा फटका बसेल. तुम्ही कसा पाहताय? हे बघा, महायुती एका दिलानं, एका जुटीनं त्या ठिकाणी लढणार आहे. आणि महायुतीनं जे निर्णय घेतलेत की मग ते शेतकऱ्यांसाठी असतील. आज आता हे शेतकऱ्याचं नुकसान आपण पाहतो. पूर्वीच्या 65-70 वर्ष अशा प्रकारचं शेतकऱ्याचं जर नुकसान झालं
तर एका शेतकऱ्याला फक्त 2 हेक्टरपर्यंत मदत मिळत होती. NDRFचे जे निकष होते त्या निकषावर मदत मिळत होती. पण आपलं हे सरकार, एकनाथराव शिंदेसाहेब असतील, देवेंद्रजी फडणवीस असतील, अजितदादा यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी हे निकष दुप्पट टिपटीवर नेऊन ठेवलेले. आज त्यांनी NDRFची मदत आता 2 हेक्टरच्या ऐवजी 3 हेक्टर केली. पूर्वी हेक्टरी जी मदत भेटत होती ती 3 पट केली. आता एकेका शेतकऱ्याचं जर 3 हेक्टरपर्यंत नुकसान झालं तर 40,800 रुपयापर्यंतची मदत शेतकऱ्याला मिळते. पूर्वी फक्त त्याच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम मागचं काँग्रेसचं सरकार करत होतं. 1 रुपयामध्ये शेतकऱ्याला पीक विमा दिला, त्याचा फायदा शेतकऱ्याला, असं ज्यावेळेस नैसर्गिक संकट येतं त्यावेळेस शेतकऱ्याला त्याचा फायदा 1 रुपयामध्ये त्या ठिकाणी फायदा मिळणार आहे. असे कितीतरी निर्णय आहेत. महिलांसाठी निर्णय असतील, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना असेल, मुलींचं मोफत शिक्षण असेल, एका कुटुंबामध्ये जवळपास एक महिला असेल तर 3 सिलेंडर, 2 महिला असतील तर 6 सिलेंडर वर्षाला मोफत. इतक्या चांगल्या योजना कधी पाहिल्या होत्या लोकांनी? इतक्या वैयक्तिक मदती कधी पाहिल्या होत्या? पण हे लोकांना देणारं सरकार आज महायुतीचं महाराष्ट्रामध्ये आहे आणि महाराष्ट्राच्या लोकांचा विश्वास त्याच्यावर आहे. सर्वे कशाच्या आधारावर होतात ते मला माहीत नाही, पण मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये विरोधकांनी नरेटिव्ह लोकांच्या मनामध्ये पसरवण्याचं काम केलं, खोटे केले. पण लोक नेहमी फसत नसतात. लांडगा आल्याची गोष्ट आपण सगळ्यांनी ऐकलेली आहेत. लोक एकदा दोनदा फसतात, बाकी काही लोक नंतर जास्त वेळ फसत नसतात. की त्यांनी जे संविधान बदलण्याचं सांगितलं, हे सांगितलं, या सगळ्या गोष्टी फेक होत्या. पण त्यावेळेस कदाचित आम्ही कुठंतरी त्या खोडून काढायला कमी पडलो. पण येणाऱ्या पुढच्या विधानसभेमध्ये पूर्ण ताकदीनं एका जीवानं महायुती आम्ही लढू आणि 200पेक्षा जास्त आमदार आम्ही निवडून पुन्हा महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार ह्या सगळ्या योजना चालू ठेवण्यासाठी पुन्हा येईल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.